अनिकेत म्हात्रे आहेत, त्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून जागोजागी चौक सभा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आतापर्यंत त्यांनी 29 चौक सभा ह्या पार पडलेल्या आहे। ही तळवली नाका येथील त्यांची 30वी चौक सभा आहे आणि या संदर्भात त्यांनी काल आयुक्तांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदन देऊन समस्या देखील सांगितलेल्या आहेत। चला तर जाणून घेऊया त्या चौक दरम्यान त्यांना काय काय अनुभव आले। सर काय सांगाल, काय काय अनुभव तुम्हाला चौक सभे दरम्यान येत आहेत? नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे 13 ऑक्टोबर रोजी वाशी येथील विष्णुदास या ठिकाणी जे आहे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोक चळवळ जी आहे ती सुरू केली होती आणि जवळपास 28 ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही चळवळ आज या ठिकाणी बघाल की 30 चौकसभा ज्या आहेत आपण संपन्न झाल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील जे विविध समस्या आहेत ते नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या आणि त्यालाच घेऊन जे आपण सन्माननीय आयुक्त जे आहेत महानगरपालिकेचे राजेश नार्वेकर साहेब यांना आपण काल भेटून त्या समस्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आणि निश्चितच मला विश्वास त्यांनी दिला की येणाऱ्या काळामध्ये ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी मला विश्वास दिलेला आहे। सर हे जर निर्णय झाले नाही किंवा त्याच्या समस्यांवर काही तोडगा निघाला नाही तर याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? निश्चितच मी त्यांना 7 ते 10 दिवसांचा त्यांना आपण अवधी दिलेला आहे आणि जर 7 ते 10 दिवसामध्ये जे आपण विविध विषय त्यांच्यासमोर मांडलेले आहेत, आरोग्याचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, प्रॉपर्टी टॅक्सचे काही ठिकाणी विषय आहेत, सिवरेज लाईनचे काही ठिकाणी विषय आहेत, असे जर विविध ज्या नागरी समस्या आहेत, मूलभूत जे प्रश्न आहेत सामान्य नवी मुंबईकरांचे ते जर त्यांनी सोडवले नाही तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस जी आहे आपल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी जे आहे ती रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसेल। सर तुम्ही जागोजागी 29 चौक सभा घेतलेल्या आहे तर तुम्हाला या ठिकाणी कशा अनुभव लोकांचे आलेले आहेत, काय समस्या तुम्हाला नेमकी नवी मुंबईमध्ये आढळून आल्या? सर्वप्रथम तर या ठिकाणी बहुतांश ठिकाणी जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांनी आपलं जी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात उभे केलेले आहेत। आपल्याला माहीत असेल की वाशी या ठिकाणी आपलं मुख्य हॉस्पिटल आहे, त्या वाशीच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही, त्या ठिकाणी MRI होत नाही, एन्जिओग्राफी होत नाही, त्या ठिकाणी बायपास सर्जरी होत नाही, एखादा व्यक्ती भाजला किंवा काही झालं मोठा जर आजार असेल त्याला मुंबईला पाठवलं जातं, अशा विविध समस्या त्या वाशीच्या हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यासोबत त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला ऑपरेशन कुठलं करायचं असेल तर त्याच्या नातेवाईकांना साहित्य जे आहे ते बाहेरून आणायला त्या ठिकाणी महानगरपालिकेचे जे डॉक्टर्स आहेत ते सांगतात। 6 नंतर जे आहेत तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स देखील अवेलेबल नसतात। तर अशा विविध समस्या आरोग्याच्या व्यवस्थेबाबतीत जे आहे ते लोकांनी अनेक ठिकाणी जे आहेत ते मांडलेले आहेत। त्याचसोबत ऐरोली या ठिकाणी हॉस्पिटल आहे, आपलं बेलापूर या ठिकाणी आहे, नेरूल या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी देखील जे आहे प्रसूतिगृह सोडलं तर इतर कुठल्याच आजारांवर त्या ठिकाणी जे आहे ते उपचार होत नाही। त्याचसोबत आपल्या सर्वांना माहिती असेल की प्रत्येक नवी मुंबई शहरातील नागरिकाच्या 2.5 ते 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे आहे नागरी आरोग्य केंद्र आहेत। जवळपास 23 नागरी आरोग्य केंद्रे नवी मुंबई शहरामध्ये आहेत आपल्या आणि परंतु जे आहेत नागरी आरोग्य केंद्र हे 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू असतात। एखादं एमर्जन्सी आली किंवा काही झालं तर थेट त्या नागरिकाला जे आहे त्या पेशंटला जे आहे वाशी येथील त्या ठिकाणी जे आहे हॉस्पिटलमध्ये जावं लागतं। आपण ही देखील आयुक्तांना मागणी केलेली आहे की 24 तास हे नागरी आरोग्य केंद्र नागरिकांसाठी खुले राहिले पाहिजेत। त्याचसोबत 24 तास OPD देखील या नागरी आरोग्य केंद्र सुरू केली पाहिजे अशी देखील आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। सर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि आता इथून पुढे चौकसभा जर संपल्या तर ह्याच्या पुढचं तुमचं काय नेमकी प्लॅनिंग असणार आहे? चौकसभा या काही संपणारा विषय नाही आहे। जोपर्यंत सामान्य नवी मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून जे आहे ते लोकांच्या समस्या जाणून घेऊ आणि एक मोठं जन आंदोलन जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल की महानगरपालिकेला घेराव घालताना आपल्याला दिसेल। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून काहीतरी कर नवी मुंबईकर अशा प्रकारच्या चौक सभा घेतल्या जात आहेत आणि जर समस्यांवर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेला घेराव घालू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल बाबरसह प्रियांश बनचा रिपोर्ट, नवी मुंबई।